आहे. होय शेतकरी बांधवांनो, अनेक ही माहिती ऐकून सुरुवातीला विश्वास बसणार नाही, मात्र समोर येणाऱ्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. विविध योजनेसाठी तब्बल 9,600 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पेरणीच्या तोंडावर आलेली ही माहिती ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनलेली आहे. पेरणीचा काळ सुरू झालेला आहे. बियाणे, खते, औषधी आणि मशागतीचा खर्च वाढतो, त्यामुळे अशा वेळी आर्थिक मदतीचा प्रत्येक रुपया शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा ठरतो. याच पार्श्वभूमीवर निधी वाटपाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी उत्सुकतेची विषय ठरलेली आहे. त्या शेतकऱ्यांच्या नजरा 3 महत्त्वाच्या लाभाकडे लागल्या आहेत. त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम यांचा समावेश. या तिन्ही योजनेबद्दल लाभ एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या तुम्हाला माहीतच आहे की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब ही आहे की शेतकऱ्यांना आता पेरणीपूर्व तयारी करण्यासाठी या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्या गोष्टीला लक्षात घेऊन राज्य सरकार आता मोठी बाब घेऊन आलेलं आहे. राज्य सरकारने 3 योजनेचे एकत्रितपणे पैसे शेतकऱ्यांना वाटप करायचे ठरवलेले आहे आणि त्यानुसार केंद्राकडून त्यांनी निधी मागवलेली आहे आणि ती निधी मंजूर सुद्धा झालेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या निधीतून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 आणि पात्र शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्याची प्रक्रिया पुढे सरकू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना पेरणीपूर्व मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. राज्यातील शेतकऱ्याची संख्या 1,38,00,000पेक्षा जास्त असल्याने सांगितले जात आहे. इतक्या मोठ्या संख्येतील लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. त्यामुळे निधीची उपलब्धता आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही काळ लागणे स्वाभाविक मानले जात आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांनो की मागे जर वाटप केला तर एकत्रित वाटप करणे हे खूप कठीण असते. यामध्ये बँकेंना प्रेशर पडू शकते, इंटरनेट ठप्प होऊ शकते, काही सेवा पण हे होतात. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार निधी वितरित प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये राबवली जाऊ शकते. पहिल्या दिवशी 10 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात 8 उर्वरित जिल्हे निधी वाटप होऊ शकते. उर्वरित जिल्ह्याबाबत निर्णय पुढील अधिकृत माहितीसोबत स्पष्ट होईल. चर्चेत असलेल्या माहितीनुसार नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पातूर, नांदेड या जिल्ह्यांना शेतकरी पात्र शेतकऱ्यांचे लाभार्थी यादीत समावेश असू शकतो. तुमचं नाव आहे का लगेच चेक करायसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की तुम्ही KYC पूर्ण करून आपली प्रक्रिया राबवली पाहिजे. याशिवाय अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नंदुरबार, भंडारा, नागपूर, जालना आणि पालघर या जिल्ह्यातील काही भागामध्ये लाभार्थ्यांचा विचार करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अधिकृत घोषणेकडे लक्ष लागले आहे. तथापि सर्व लाभार्थ्यांना समान लाभ मिळणेच असे नाही. विविध योजनेचे पात्रता निकष वेगवेगळे असल्याने लाभ मिळवण्यासाठी संबंधित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. काही योजनेमध्ये एका कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ द्यायचे नियम लागू असू शकतात. त्या शेतकऱ्यांना यापूर्वी नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते, पीएम किसान योजनेचे 22 हप्ते नियमितपणे मिळालेले आहे. त्यांना पुढील हप्ते मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे हप्ते DBTच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात. विम्याबाबत मात्र स्वतंत्र पात्रता अटी लागू आहेत. विमा भरलेले असणे आवश्यक आहे. नुकतीच योग्य नोंद केलेली असणे आवश्यक आहे. कागदपत्रे सादर केलेले असणे महत्त्वाचे आहे. पात्र शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विम्याची रक्कम वितरित केली जाऊ शकते आणि हे एकत्र, कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आता मोठी रक्कम केंद्र सरकारकडून मागवलेली आहे आणि ती मंजूर झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना एकत्रित पैसे मिळायला सुरुवात होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला समोर जावे लागत आहे आणि त्या पाहिल्या हिशोबाने आता तिन्ही योजनेचे एकत्रितपणे पैसे आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून शेतकरी पेरणीपूर्व तयारी करण्यासाठी महत्त्वाची आणि खूप अत्यंत आर्थिक मदत आता राज्य सरकारकडून मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. नसाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.